श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संपूर्ण जीवनचरित्र अध्याय 9 या अध्यायामध्ये पाहूयात श्री गुरूंद्वारा पोटशूळाचे पंचपक्वानांद्वारा निवारण. मांजरिका गावातून बाहेर पडल्यावर श्री गुरु आपल्या शिष्यांसमवेत भ्रमण करत करत गोदावरीच्या काठावर बसलेल्या वासर ब्रह्मेश्वर या गावी येऊन पोहोचले. त्रिकाळ स्नान करण्याचा तर त्यांचा नियमच. त्यानुसार त्या सकाळी शिष्यांना बरोबर घेऊन ते स्नानार्थ नदीकाठी गेले. स्नान करून छाटी वगैरे वस्त्र धुवून झाल्यावर ते पाण्याबाहेर आले. बाहेर येताच काही कारण नसता सहजच त्यांची नजर उजवीकडे वळली. तेथील दूरच्या एका दृश्याने त्यांचे लक्ष वेधून घेतले. तिथे त्या किनाऱ्यावरील वाळूत एक व्यक्ती अक्षरशः गडबडा लोळत होती. त्यांना जरा आश्चर्यच वाटले, पण तो विचार पटकन झटकून त्यांनी खांद्यावरील नुकतीच धुतलेली छाटी पिळण्यास सुरुवात केली. छाटी पिळता पिळता पुन्हा त्यांची नजर कुतूहलापोटी त्या दृश्याच्या दिशेने वळली. पाहतात तो ती व्यक्ती आपल्या पोटावर एक दगड बांधण्यात गुंतली होती. हा काय प्रकार आहे याची कल्पना त्यांस करवेना. पुढे काय घडते ते पाहावे म्हणून ते तेथेच उभे राहिले. त्या व्यक्तीकडे पाहू लागले. हाक मारून काही विचारणे तर शक्यच नव्हते, कारण आवाज तिथपर्यंत पोहोचलाच नसता. दगड बांधून होताच ती व्यक्ती नदीतील पाण्याच्या दिशेने कशीबशी पडत उठत पडत वाटचाल करू लागली. श्री गुरूंना आता कल्पना आली की हा आत्महत्येचा प्रयत्न दिसतो आहे. अशा गोष्टींकडं मला काय करायचे, मी कशाला या लफड्यात पडू, बरे नका तो, आपले काय जाते, असं म्हणून दुर्लक्ष करणे संन्यास धर्मात बसत नव्हते. पीडितांचे दुःख दूर करणे, चुकीचा मार्ग धरणाऱ्यांस योग्य मार्गे नेण्याचा होईल तितका प्रयत्न करणे हे संन्याशांचे कर्तव्यच असते. यास्तव त्यांनी लागलीच आपल्या शिष्यांचे लक्ष त्या व्यक्तीकडे वळवले व पळत जाऊन त्या व्यक्तीला नदीत उडी टाकण्यापूर्वी अडवा व माझ्याकडे घेऊन या असं सांगितले. श्री गुरूंची आज्ञा होताच ते सर्व शिष्य त्या व्यक्तीच्या दिशेने पळत सुटले. पळता पळता ओरडून ते त्याला थांबवण्यास सांगत होते. आणखी 50-60 पावलांचे अंतर पार केल्यावर ते त्याला अडवू शकणार होते, परंतु ते तेथे पोहोचण्याच्या आतच त्याने आपले क्रश शरीर पाण्यात लोटून दिले. हे शिष्य पट्टीचे पोहणारे होते. त्यांनी पटापटा नदीत उड्या टाकल्या व त्याला पाण्यातून ओढत काठावर आणले. सर्वप्रथम त्यांनी त्याच्या पोटावर बांधलेला तो दगड उतरवला व त्यास श्रीगुरूंकडे चालण्यास सांगितले. तो मध्यमवर्गीय ब्राह्मण होता. तो तेथेच आक्रोश करीत पुनश्च वाळूत लोळू लागला. का मला मरू देत नाही, का मला अडवलं, या यातना आता सहन करवत नाहीत. मृत्यूविना आता कोणताच उपाय नाही. कृपा करून मला मरून द्या, मला सोडा, अशी तो अत्यंत करुण स्वरात त्या शिष्यांची विनवणी करू लागला. शिष्यांनी श्रीगुरूंकडे गेल्याने तुला काहीतरी उपाय निश्चित सापडेल. त्यांच्या आज्ञेनेच आम्ही तुला नेण्यास आलो आहोत. तू आमच्या बरोबर चल, त्यांना तुझे दुःख सांग असे त्यास सांगितले. यावर तो ब्राह्मण म्हणाला, का तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करत आहात? मृत्यूशिवाय माझ्या व्याधीवर उपायच नाही. मी महापापी आहे, म्हणूनच हे असह्य दुःख माझा पाठपुरावा करीत आहे. गेल्या 10 वर्षात अनेक वैद्य झाले, फकीर झाले, साधू बैरागी भेटले, संन्यासीही भेटलेच, पण कोणीच माझी सोडवणूक करू शकला नाही. त्यांचा तरी काय दोष, माझ्या या दुर्दैवाला ते तरी काय करणार म्हणा. तुमचे ते श्रीगुरु तरी काय करू शकणार. मी गेल्या जन्मी कोणते तरी महाभयंकर पाप केले असणार, म्हणूनच देवानं मला अशी जीवघेणी शिक्षा देऊन वर कठोरपणे मी ती शिक्षा कशी भोगत आहे अशी मौज तो पाहत आहे. निश्चितच मी गेल्या जन्मी कपिला गायीचा घात केला असणार, अथवा ब्राह्मणाच्या तोंडचा घास जबरदस्तीने हिरावून घेतला असणार, नाहीतर पानावर बसलेल्या अतिथीला उठवून ते भोजन मी भक्षण केले असणार. माता पित्याचा त्याग करून पत्नीसह विलासात निश्चितच राहिलो असणार. यापैकी एखादे अथवा ही सर्वच पाप माझ्याकडून खात्रीने घडली असणार. त्याशिवाय असा भोग, असं जीवघेणे दुःख प्राप्त झालेलं नाही. माझ्या कर्मफळेच मला आता भोगावी लागत आहे. या जन्मी ही कोणावर कधी उपकार केल्याचे मला आठवत नाही.
अन्नदानाने पुण्यही संपादले नाही, पूजा सुद्धा मनोभावे केली नाही, मग त्या देवाला तरी कसा दोष देऊ? आता मृत्यू 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 हाच एकमेव उपाय आहे. तूच माझी या यातनांतून सोडवणूक करील असं वाटते. पण त्यानेही या पाप्यांचा सहजासहजी स्वीकार करायचा नाही असं ठरविलेलं दिसतं. वेदना होऊ नये म्हणून अन्न न घेतलं तर अन्नाविना मृत्यू, व अन्न घेतलं तर असह्य यातनांनी मृत्यू. म्हणजे दोन्ही बाजूने मृत्यूच. कसा जगू? काय करू? अन्न हे सर्वांचं जीवन, तेच माझ्या मृत्यूचं एकमेव कारण ठरत आहे. तेव्हा आता माझ्यावर दया करा. मला माझ्या मार्गाने जाऊ द्या. माझे जीवन मला संपवू द्या. अनंत उपकार होतील तुमचे माझ्यावर. तो पुढे काही बोलणार होता, पण त्या शिष्यांनी त्यास मध्येच दटावले व म्हणाले की आता कृपा करून हे बोलणं तू थांबव. तुला जे काही सांगायचं असेल ते श्रीगुरूंना सांग. तू जर आता निमूटपणे आमच्याबरोबर आला नाहीस तर आम्ही तुला उचलून घेऊन जाऊ. श्रीगुरु तिथे तिष्ठत आहेत. आमच्याबरोबर येण्यात तुझे निश्चित काहीतरी हित होणार. तिथे गेल्याशिवाय श्रीगुरूंच्या दर्शनाशिवाय आमचे शब्द तुला पटणार नाहीत. तेव्हा आता विनाकारण वेळ न दबडता चल. ऐकून थोड्याशा अनिच्छनीस मृत्यूशिवाय माझ्या व्याधीवर उपायच नाही असे खोकत तो त्यांच्याबरोबर श्रीगुरूंपाशी आला. एखादा छोटासा लोखंडी खिळा शक्तिशाली लोहचुंबकाकडे कसा झटकन आकर्षिला जातो, लोहचुंबकाला चिकटतो तसा अत्यंत अनिच्छनी आलेला तो व्याधिग्रस्त ब्राह्मण श्रीगुरूंना पाहताच त्यांच्याकडे मंत्रमुग्ध झाल्यासारखा झेपावला. त्यांची चरण धरू म्हणू लागला, कृपाळा, मला क्षमा करा. मी पाप्याने तुमच्यावर अविश्वास दाखवला. तुमच्या निरोपासरशी धावत पळत तुमच्या पायाशी येणे माझे कर्तव्य होते. पण या पाप्याला सुबुद्धी ती कशी सुचणार? दयाळा, हा अपराध पोटात घाला व या व्याधीपासून मला मुक्त करा. तुम्हाला पाहताच तुम्हीच मला या व्याधीपासून मुक्त कराल असं मला वाटू लागलं आहे. हे दयानिधे, आता दया करा. श्रीगुरूंनी खाली वाकून त्याचे खांदे धरून त्याला उठवले. आत्महत्येसारखी पाहापाप करायला लावणारी अशी कोणती व्याधी त्याला सतावते आहे ते सांगण्यास त्याला आज्ञा केली. ब्राह्मण सांगू लागला, गेली 10 वर्ष मी पोटशुळाच्या व्याधीने जर्जर झालो आहे. रोजचे तर नाहीच, पण पंधरवाड्याने महिन्यानेही पोटभर अन्न घेऊ शकत नाही. सततच्या उपवासामुळे शरीर क्रश होत आहे. कधीतरी महिना पंधरवाड्याने नाईलाज म्हणून थोडंसं जरी भोजन केले तरी यातना सुरू होतात. शेवटी यावर आता एकच उपाय म्हणजे आत्महत्येने ही व्याधी व हे जीवन संपवणे. या आत्महत्येच्या कृतनिश्चयाने मी येथे आलो आहे. तेव्हा आता कृपाळा, तुम्ही माझी व्याधी तरी दूर करा, नाहीतर मला आत्महत्येला अनुज्ञा द्या. तुमच्या आज्ञेने आत्महत्या केल्यास निदान त्या नव्या पापाचा बोजा तरी डोक्यावर चढणार नाही. हे गुण श्रीगुरु म्हणाले, शांत हो, धीर धर. तुझे दुःख दूर होणे अशक्य नाही, पण मुळात तुझे विचार चुकीचे आहेत. आत्महत्येने काय पापाचे उच्चाटन होते? भोग संपतो? अरे वेड्या, तसे असते तर अनेकांनी हा मार्ग अनुसरला असता. पापाचे निरसन प्रायश्चित्ताने शिक्षा भोगूनच होते. भोग भोगून संपवायचे असतात. गुन्हेगाराला शिक्षा ही होणारच. ती चुकविण्यासाठी या राज्यातून जरी दुसऱ्या राज्यात गुन्हेगार पळून गेला तरी त्याचा शोध घेऊन त्याला ती शिक्षा भोगायला लावतात. आणि वर पळून गेल्याबद्दल ज्यादा शिक्षा होते ती निराळीच. याचप्रमाणे या परमेश्वराच्या दरबारी सुद्धा शिक्षा चुकवून पळून जाता येत नाही. या मानवी राज्यात पळून गेलेल्यांचा शोध लागायला वेळ लागतो, पण परमेश्वरी राज्यात प्रत्येक मानवाबरोबरच परमेश्वराचा एक एक अदृश्य डोळा असतो. तेव्हा परमेश्वराला तो कुठे पळाला आहे याचा शोधही करावा लागत नाही. आत्महत्येने नवीन जन्म प्राप्त होण्याचे का थांबणार आहे? होणारा नवीन जन्म त्या शिल्लक राहिलेल्या पापाच्या बोजा सहतच होणार. म्हणजेच या जन्मी जी चुकलेली पापे आहेत
त्या पापाची शिक्षा पुढील जन्मी भोगावी लागणारच. वर परत आत्महत्येच्या पापाचा नवीन बोझा वाढलेला असणार. दुसरं हे पण लक्षात ठेव की परमेश्वराची कितीही एकनिष्ठेने भक्ती केली, पूजा केली, नानाविध प्रकारे स्तुती अथवा त्याची करुणा भागली, तरी तो कधी क्षुल्लकशा पापालाही अनुमती देत नसतो व त्याकडे दुर्लक्षही करत नसतो. कितीही उच्च भक्तीने पर्वता एवढा पुण्याचा साठा केला तरीही गुन्हा करून त्या गुन्ह्याची शिक्षा चुकवण्यासाठी त्या साठ्याचा मुळीच उपयोग होत नसतो. पाप व पुण्य या दोन स्वतंत्र गोष्टी वा वस्तू आहेत हे लक्षात ठेव. एकाच्या बदल्यात दुसरी देवा असं याबद्दल आदला बदल होत नसते. मानवी संसारात बाप मुलाला सांगतो की दिवसातील प्रत्येक चांगल्या कृत्याबद्दल एक लाडू देईन व प्रत्येक वाईट कृतीमागे एक फटका देईन. शेवटी दिवस अखेरीस बापाला असं आढळते की मुलाला 4 लाडू दिले पाहिजेत व 2 फटके दिले पाहिजेत. मुलगा बापाला विनवतो की 2 फटके न देता बदली 2 लाडू कमी द्या. बाप ते मान्य करतो, पण ईश्वर दरबारी असं व्यवहार नसतो. तेथे मिळणारे 4 लाडूही मिळतील व प्राप्त केलेले 2 फटकेही घ्यावे लागतील. वर हे लक्षात घेतले पाहिजे की हे फटके प्रथम घ्यावे लागतात व ते घेऊन झाल्यावरच लाडू मिळतात. म्हणजेच पाप व पुण्याची फळे निरनिराळी असतात. पापांच्या फळाचा उपयोग घेऊन झाल्यावर म्हणजे जबाब त्याबद्दलची दुःखस्वरूपी शिक्षा भोगल्यावरच पुण्याची सुखस्वरूपी फळे मिळतात. आपण पापाचा बोजा घेऊन आल्यावर त्या पापाची शिक्षा भोगत असता काही पुण्य उत्पत्तीची कृत्य केली व करीत राहिलो तर त्याला निश्चितच फायदा होतो. अशा कृतीमुळे पापाची शिक्षा भोगत असता होणाऱ्या दुःखांची प्रकारता कमी होते. ते दुःख भोगत असताना अविचारानं, वैतागानं अन्य पापाला जन्म दिला जाणार नाही. उदाहरणार्थ, तू आत्ताच आत्महत्येचा नवीन पाप करण्याचा विचार करीत होतास. निदान आता तरी सावध हो व गतजन्मीच्या पापांची शिक्षा भोगताना त्या दयाघनाला जराही दोष न देता त्याची भक्ती करीत राहा. अशा दुःखमयी काळातच कसोटी होत असते. तुझी त्या पूर्वजन्मीच्या पापाची शिक्षा भोगून झाली आहे, म्हणूनच तू मला इथे आढळलास. तेव्हा आता निश्चिंत हो. पंचपक्वानाचं चमचमीत भोजन मी तुला देवतो व तेच तुझे या पोटशुळावरील औषध ठरणार. तुझी ही व्याधी कायमची जाणार. तेव्हा आता भोजन होईपर्यंत माझ्यासोबतच राहा. एवढ्यात त्या वासर ब्रह्मेश्वर गावाचा एक अधिकारी स्नानार्थ तिथे आला. त्याने श्रीगुरूंना पाहताच अत्यादरानं वंदन केली व म्हणाला, तुमच्या इच्छेनुरूप तुमची सेवा करण्याची इच्छा आहे महाराज. या दासाला संधी देऊन उपकृत करा. श्रीगुरूंनी त्या अधिकाऱ्याकडे त्याचं नाव, त्याचं गाव, त्याचा व्यवसाय याबाबत विचारणा केली. उत्तरादाखल तो म्हणाला, मी आपस्तंभ शाखेचा कौंडिन्य गोत्री ब्राह्मण असून माझे नाव सायनदेव आहे. मूळ गाव कडगंची. यवन राजाच्या सेवेतील अधिकारी म्हणून गेल्या वर्षभर या गावी वास्तव करून आहे. आपल्या दर्शनाने मी आज पावन झालो. विश्वतारका, केवळ तुमच्या दर्शनानेच माझे जन्मजन्मांतरीचे दोष खात्रीने नष्ट झाले असणार. तुमचा अनुग्रह प्राप्त होणार, निश्चितच मोक्षपदी आरूढ होतो. माझे वा माझ्या पूर्वजांच्या महत्पुण्याचे फळ म्हणूनच मला हे आज प्रयत्नविना तुमचे अलभ्य दर्शन मिळाले. हे सद्गुरुनाथा, या दासाकडून होऊ शकेल अशा काही सेवेची आज्ञा देऊन उपकृत करा. यावर्षी गुरु त्या व्याधिग्रस्त ब्राह्मणाकडे बोट दाखवून म्हणाले, या पोटशुळाने पिडलेल्या ब्राह्मणास तुझ्या घरी घेऊन जा व याला पोटभर पंचपक्वान्नाचं भोजन दे. हीच माझी सेवा. यावर सायनदेव विनम्रपणे म्हणाला, दयानिधे, तुमच्या आज्ञेच्या पालनात काही कसूर होणार नाही. पण अनुभव असा आहे की या ब्राह्मणानं थोडं जरी भोजन घेतलं तरी याला मरणप्राय वेदना होतात. याला भोजन देण्यात ब्रह्महत्येचे पाप कपाळी चिकटण्याची भीती आहे. पण तुमच्या आज्ञेचे पालन करताना काय वाटेल ते घडो. मी त्याची चिंता न करता तुमच्या इच्छेनुरूप वागणार. पण देवा, तुमची चरणी विनंती करतो की आज मध्यान्ही तुम्ही या दिनाघरी आपल्या सर्व शिष्यांसह भिक्षेसाठी या ना. सायनदेवाची विनंती मान्य करून श्री गुरु आपल्या शिष्यांसह आपल्या वास्तव्यस्थानी गेले.
सायनदेवही त्या व्याधीग्रस्त ब्राह्मणास बरोबर घेऊन लगबगीने आपल्या घरी गेला. सकाळी नदीकाठी ठरल्याप्रमाणे मध्यान्ही श्रीगुरु शिष्यांसह सायनदेवाच्या घरी आले. अंगणाच्या प्रवेशद्वारी कमान उभारली होती. दोन्ही बाजूंना केळी उभ्या केल्या होत्या. दरवाजांना फुलांची तोरणं लटकत होती. सायनदेव आपली पत्नी जाखाई ह्याच्यासह दरवाजात श्रीगुरूंची वाट पाहत उभा होता. श्रीगुरु दारी येताच मंजूळ असं सनईचे सूर वातावरणाचा ताबा घेऊ लागले. सायनदेव व जाखाई यांनी प्रथम श्रीगुरूंच्या पायावर दुधाची घागर रिकामी केली. मग सुवासिक पाण्याने त्यांची चरणउदय धुतले, स्वच्छ पुसून काढले व त्यांना गुलाबांचा पुष्पहार आत्यादरानं अर्पण केला. पंचारतीने ओवाळले. अंगणाच्या दारापासून थेट आत आसनापर्यंत जाणाऱ्या मार्गांवर गालिचा पसरला होता. त्यावर फुलांच्या पाकळ्यांना वर्षाव केला होता. मोठे नयनरम्य दृश्य होते. श्रीगुरूंना आत्यादराने आत घेऊन चांदीच्या चौरंगावर बसवले. त्यांची षोडशोपचारी पूजा केली. चरणांवर पंचामृताने रुद्राभिषेक केला. श्रीगुरूंच्या चौरंगाभोवती विविध रंगी ताजी कमल पुष्पे व गुलाब पुष्पे यांचा वापर करून दृष्टी खेळवून ठेवेल अशी रांगोळी घातली होती. धूप व चंदन यांचा सुवास सर्वत्र भरून राहिला होता. श्रीगुरूंच्या उजव्या बाजूस व्याधीग्रस्त ब्राह्मणासाठी एक आसन ठेवले होते, तर त्यांच्या डाव्या बाजूला शिष्यांसाठी आसनं मांडली होती. या सर्वांच्या आसनांभोवती सुरेख अशा रांगोळ्या रेखाटल्या होत्या. अतिथी म्हणून त्या सर्वांचीही पूजा करण्यात आली. पूजा आरती झाल्यावर भोजन भिक्षेस सुरुवात झाली. श्रीगुरु मिताहारी व व्रतस्थ असल्यामुळे त्यांच्या पुढे ठेवलेलं चांदीचं ताट वाट्यात ते स्वीकार करू शकतील ते मोजकेच पदार्थ त्यांनी सांगितल्याप्रमाणे वाढण्यात आले. इतरांना मात्र भावपूर्वक आग्रह करून वाढण्यात आले. सर्वांनी त्या स्वादिष्ट व रुचकर अशा विविध प्रकारच्या पक्वानांनी युक्त त्या भोजनाचा येथेच समाचार घेतला. सर्वांनी तृप्तीचा ढेकर दिले. विशेष म्हणजे त्या व्याधीग्रस्त ब्राह्मणाने घासागणिक श्रीगुरूंची कृपा स्मरत निश्चिंतपणे आडवा उभा हात मारून आपल्या 10 वर्षाच्या उपवासाचं पारणं फेडलं. भोजन आटोपल्यावर अत्यंत हर्षित मनाने सायनदेवाने श्रीगुरूंना साष्टांग नमस्कार घातला व त्याने काही बोलण्याचा प्रयत्न केला, पण तो बोलूच शकला नाही. त्याचा कंठ दाटून आला व त्याच्या डोळ्यातून घळघळा आनंद अश्रू वाहू लागले. त्या आनंदाच्या उन्मादानं त्याचे भानच हरपले. श्रीगुरूंच्या चरणांना मिठी मारून त्यानं हळुवारपणे आपले ओठ त्यांच्या अंगठ्यावर टेकवले व अक्षरशः बेभान झाला. श्रीगुरूंनी खाली वाकून त्याला उठवले. त्याच्या मस्तकावर प्रेमभरानं थोपटले व म्हणाले, तू आता माझा आहेस, निश्चिंत राहा. ते व्याधीग्रस्त ब्राह्मणाने श्रीगुरूंचे पाय धरून, या माझ्या पुढील निरोगी जीवनात मी काय केल्यानं माझा उद्धार होईल ती कृपाला मला सांगा अशी विनवणी केली. श्रीगुरूंनी त्यास सदाचाराने राहा, सदैव नामस्मरणात राहा, सर्व अनुभूती परमेश्वर पाहत जा, धर्माचरणाची कास सोडू नकोस, जाज्वल्य निष्ठेने समर्पित भावाने व निरपेक्षपणे हे केलीस तर पुनरपी जननम पुनरपी मरणम या दुष्टचक्राची तुझी गाठ भेट होणार नाही असं सांगितले. सायनदेवाने श्रीगुरूंना त्यांच्या मुक्कामापर्यंत पोहोचविण्यासाठी एका पालखीची व्यवस्था केली होती. सायनदेवाने त्यांना वंदन केले. जाखाई व इतर सर्व कुटुंबियांनी त्यांना वंदन करून त्यांच्या कृपाशीर्वाद घेतल्यावर श्रीगुरू पालखीतून मुक्कामी गेले. आणि याच ठिकाणी अध्याय 9 समाप्त होत आहे. आता पुढील अध्यायात पाहूयात की सायनदेवावर येणारं संकट आणि त्याचं निवारण करण्यासाठी श्री गुरु नृसिंह सरस्वतींद्वारा केलेले विविध प्रयत्न. तेव्हा पुढील अध्याय पाहायला नक्की विसरू नका. आज इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.